नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रेडीमेड हुकलूक पट्टी कशी बसवायची ते शिकवणार आहे। पण आता आपल्या ब्लाउजचा कलर आहे ग्रे कलर आणि आपल्याकडे पट्टी आहे राणी कलरची, तर ती कशी न दिसता बसवता येईल हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर चला मग, आता मी ब्लाउजला गोट करून घेत आहे। ज्याला हवं तसं करून घेऊ शकतात, पण मी इथं गोट बसवते। त्याला आता मी छोटे छोटे कट्स मारून घेते, जेणेकरून गोट व्यवस्थित येईल। चला, आता आपला गोट तयार झालेला आहे। दोन्ही पार्ट बरोबर आहेत का हे आपण चेक करूयात, म्हणजे सेम साईज मध्ये। तर चला, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पट्टी मी इथं कट करून घेतली आहे। अस्तरचं कापड कमी असल्याने मी ब्लाउज मधीलच ते थोडं कापड आहे ते घेतले। त्याला मोठी एक 5 नंबरची टिप मी त्याला मारून घेतली। बॅक साईडने असं थोडंसं ताणून घेऊन मधला जो भाग आहे तो असा मी नखाने प्रेस केलाय। आता त्याच्यातून हे जे हुक्स आहेत ते मी असे अलगद बाहेर काढून घेते। ते इझिली जातात, कारण मधला टिप मोठी असल्याने मधला गॅप जास्त असतो, त्याच्यामुळे ती इझिली बाहेर येतात। तर आता आपण एका साईडने असं पॅक करून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेऊयात। आता आपण मशीनचा दाब बदलूयात, म्हणजे एकदम जवळून आपल्याला ती टिप मारता येईल। तर मी सिंगल दाब घेतलाय आणि तो आता मी मशीनला बसून घेते। तर चला, अर्धा इंचाच्या मार्जिनवर, म्हणजे तेवढं मार्जिन मी ठेवलं होतं तेवढ्या मार्जिनवर मी इथं टिप मारून घेते। मी इथं डबल टिप मारली आणि नखाने असं मी थोडंसं प्रेस करून घेते। आतल्या साईडने डबल टिप मारून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेऊन फोल्ड करते, जसं आपण नेहमी करतो तसंच। आणि आतल्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेऊन फिनिशिंगनी मी त्याच्यावर टिप मारून घेतली। आलं ना बरोबर छान फिनिशिंगनी, आणि कुठला कलर यूज केली आपण ते कळत पण नाही। तर चला, आता आपण दुसरा पार्ट बसवूयात। त्यासाठी मी मार्किंग करून घेते, म्हणजे दुसरं आपण बसवताना ते पुढं पाठीमागं होणार नाही। तर त्यासाठी मी परत मशीनचा जो आपण बसवला होता एक सिंगल दाब तो मी काढते आणि आपला रेग्युलर जो दाब आहे तो मी त्याला बसवते। त्याचबरोबर मी आता इथं सुई पण चेंज करणार आहे, कारण स्टीलचे हुक असल्यामुळे काय होतं, जो आतला पार्ट असतो त्याने मशीनच्या सुईचे पुढचं टोक जाऊ शकतं आणि त्यामुळे कापड खराब होऊ शकतं। तर मी आधीच सुई, जी माझ्याकडे थोडीशी एक टोक गेलेली सुई होती, तीच सुई मी आता परत यूज करते। आणि एकदम टोकावरून कडेनी, जेणेकरून वरून ती कलर तो दिसणार नाही, ह्याच्यासाठी मी एकदम कडेनी त्या डबल फोल्ड करून अर्धा इंचाच्या मार्जिनवर जेवढं मी ठेवलं होतं
त्याच्यावर मी टिप मारून घेते. पण थोडंसं हळूहळू घ्यायचे, कारण सुई जर जोरात आदळली त्या स्टीलच्या पार्टवर आतल्या तर कापड खराब होऊ शकतं. म्हणून थोडंसं हळूहळूच मी करून घेते आणि कट टू कट मी राहिलेला पार्ट काढून टाकते. आता मी हे एक डबल फोल्ड अस्तर घेतले, त्याला मी बरोबर मार्किंग करून दोन्ही साईडनी टिप मारून घेते आणि त्याला परत आपल्याला आतल्या साईडने बाहेर काढायचे. म्हणजे टिप मी तिथं मारून घेतली. आता मी त्याच्यावरच ठेवून त्याला एक टिप मारून घेते आणि अजून एक टिप मारून मी जे फायनल टिप मारली होती आधी त्याच ह्याच्यावरून मी परत टिप मारून घेते. एकदा चेक करून घेते की तो राणी कलरचा पार्ट कुठं दिसत तर नाही बाहेर, आणि परत एकदा फायनल टिप मारून घेऊन त्याला दाब टिप देते. आणि एक्स्ट्राचं मार्जिन कट करून आता ही आपण फायनल टिप इथं मारून घेऊ. तुम्हालाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहिणीज स्टिचिंग जर्नी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली ही दुसऱ्या कलरची हुकलूक पट्टी लावून तयार झालेली आहे. आणि वरून कळतही नाहीये की तिचा कलर दुसरा होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, हसत राहा. आणि अशाच स्टिचिंग टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.